नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. सो मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्याचा टॉपिक म्हणजे आपण आपला हरवलेला फोन कशा पद्धतीने शोधू शकतो किंवा आपला चोरीला गेलेला फोन कशा पद्धतीने सिम्पली शोधू शकतो अगदी घरी बसून 5 मिनिटांमध्ये. समजा मित्रांनो, ह्या प्रोसिजर करून देखील आपला फोन मिळाला नाही, तर लिगल प्रोसेस आपण कशा पद्धतीने करू शकतो या सगळ्या डिटेल गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मंडळी, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या बेल आयकॉनवरती अवश्य क्लिक करा, जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवरती मिळून जाईल. सो मंडळी, जास्ती वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. तुम्हाला काय करायचंय, सर्वात प्रथम जर तुम्ही फोन वापरत असाल तर तुमचा फोन ओपन करून घ्यायचा आहे, किंवा जर तुम्ही लॅपटॉप पीसी वापरत असाल तर तुमचा लॅपटॉप पीसी त्या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फेवरेट ब्राउझर जो आहे तो या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे फाइंड माय डिव्हाइस. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला फाइंड माय डिव्हाइस असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक वेबसाईट येईल गुगलची, फाइंड माय डिव्हाइस गुगल या नावाने, आणि त्याच्याच खाली एक साइन इन नावाचं बटन दिसेल. सिम्पली तुम्हाला साइन इन नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो कोणता फोन हरवलेला आहे, समजा तुमचा फोन हरवलाय, त्या फोनमध्ये जो तुमचा ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तो आपल्याला माहिती असतो, तो ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी माझा एक डेमो ईमेल आयडी टाकतो. demo@चैतन्य XYZ जो तुमचा मेल आयडी असेल तो तुम्हाला मेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. लेट मी शेअर माय स्क्रीन. मला तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस तुमचा दिसून येईल. आता तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिसतात. रेडमी नोट 10S लास्ट सीन 5 मिनिट्स अगो. माझं लोकेशन देखील या ठिकाणी दाखवत आहे, सिंहगड कॉलेजच्या जवळ आहे, कात्रजच्या जवळ आहे. त्यानंतर माझ्या फोनमध्ये बॅटरी पर्सेंटेज आहे 77. माझ्या फोनचं कॅरियर नेम आहे CK. त्यानंतर लास्ट सीन जस्ट नाव, माझ्या जस्ट नाव लोकेशन माझं ट्रॅक झालेलं आहे, हे बघा. माझं एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी दाखवत आहे. सो या ठिकाणी माझा फोन आहे जिमस्टर फिटनेस क्लब, या ठिकाणी माझा फोन आहे आणि अगदी बरोबर आहे. या ठिकाणी मी माझं लोकेशन प्रॉपर आता सर्च करतो गुगलला. लोकेशन माय, एकच मिनिट, माय करंट लोकेशन, ज्यांनी तुम्हाला खात्री होईल की मी तुमच्याशी इन्फॉर्मेशन जी आहे ती बरोबर शेअर करत आहे. हे बघा, माझं पुणे महाराष्ट्र हे माझं करंट लोकेशन आहे, हे बघा. ते तरी देखील मी प्रॉपर एक्झॅक्ट लोकेशन माझं या ठिकाणी तुमच्याशी शेअर करतो. हे बघा, माझं कोऑर्डिनेट्स वगैरे लोड होत आहेत. पाहूयात आपण, लोड होते तोपर्यंत मी तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन दाखवतो. प्ले ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, सिक्युअर डिव्हाइस नावाचा ऑप्शन आहे, आणि फॅक्टरी रिसेट नावाचा ऑप्शन आहे. जर समजा मित्रांनो तुम्हाला तुमचा फोन एवढ्या सगळ्या गोष्टी करून देखील मिळत नसेल, एक्झॅक्ट लोकेशन फाइंड करून देखील मिळत नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, सिक्युअर डिव्हाइस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिक्युअर डिव्हाइस करायचं आहे. म्हणजे तुमच्या फोनला पॅटर्न लॉक लागून जाईल किंवा पिन पॅटर्न लागून जाईल. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याकडे आपला फोन असतो आणि आपण म्हणजे आपल्या जनरेशनचे लोक तर पासवर्ड ठेवतात, फिंगरप्रिंट ठेवतात, फेस लॉक ठेवतात, परंतु आपल्या घरामध्ये असे काही वयस्कर लोक असतात किंवा ज्यांना मोबाईलचं जास्त वेळ नसतं, त्या लोकांच्या मोबाईलला पिन पासवर्ड पॅटर्न नसतात, परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये फोन पे असतं, गुगल पे असतं. तर काय होतं, या पासवर्ड जरी नसेल आणि गुगल पे फोन पे जरी असेल फोनमध्ये, तर ज्यावेळेस एक आपला फोन हरवतो किंवा चोरीला जातो, त्यावेळेस UPI पिन वरती आपला बँक अकाउंट अख्खच्या अख्खं चालू असतं. मग काय होतं, अशा केसेस असतात की मोबाईलमध्ये सिम कार्ड असल्या कारणाने तो UPI पिन फॉरवर्ड करता येऊ शकतो आणि आपल्या बँक अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे आहेत ते आपल्याला, म्हणजे तो समोरचा व्यक्ती जो ज्याने कोणी चोरीला गेलेला आहे किंवा हरवलेला आहे, ज्याला कोणाला मिळालेला आहे, तो आपला बँक अकाउंट देखील खाली करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सिक्युअर डिव्हाइस या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा डिव्हाइस सिक्युअर करून घ्यायचा आहे. आणि तुमचा डिव्हाइस सिक्युअर झाल्यानंतर मित्रांनो काय होतं, तुमच्या फोनला पासवर्ड लागतो, पिन लागतो, आणि तुमचा मोबाईल कोणीही ऍक्सेस करू शकत नाही. किंवा तुम्ही
3 नंबरच्या ऑप्शन वरती म्हणजे फॅक्टरी रिसेट डिव्हाइस, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या फोनमध्ये जेवढे काही गॅलरीमध्ये फोटोज असतील, व्हिडिओज असतील, तुमचे डॉक्युमेंट्स असतील, सर्व काही डिलीट होऊन जाईल. आता तुम्ही काय करायचंय, आता हे झाली तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन तर मिळालं, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा फोन शोधू शकता. परंतु मित्रांनो तरी देखील तुम्हाला फोन, नो डाऊट तुम्हाला फोन मिळेलच. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लिगल ऍक्शन कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सेटिंग यायचं एक बटन दिसते, या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि हे बघा, इथे तुम्हाला IMEI नंबर दिसतो, हा IMEI नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला आणखीन एकदा तुमचा IMEI नंबर कुठे मिळेल. तुम्हाला तुमचा IMEI नंबर मिळतो तुमच्या फोनच्या बॉक्सवरती. जर तुमच्याकडे तुमच्या फोनचा बॉक्स असेल तर अतिउत्तम. समजा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरून गेलेला आहे, तुम्ही तुमचा पासवर्ड विसरून गेलेला आहे, तर तुम्हाला तुमचा IMEI नंबर कसा मिळेल. तर इथे मी काय करतो, सर्च करतो न्यू फोन बॉक्स IMEI नंबर. ओके, तुम्हाला IMEI नंबर कुठे असतो ते देखील मी दाखवतो. हे बघा, इथे असतो तुमचा IMEI नंबर. म्हणजे तुमचा फोनचा जो बॉक्स असतो की नाही, त्या बॉक्सवरती IMEI नंबर असतो. ते दोन्हीही IMEI दोन प्रकारचे असतात. IMEI नंबर IMEI 1 आणि IMEI 2. तर तुम्हाला काय करायचे, हे दोन IMEI नंबर घ्यायचे आहेत, तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करायची आहे की तुमचा फोन चोरीला गेलेला आहे की तुमचा फोन हरवलेला आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, महत्त्वाचे फोटोज आहेत, महत्त्वाचे व्हिडिओज आहेत आणि तुमचे फोन पे, इंटरनेट बँकिंग देखील सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस काय करायची आहे. समजा तुमचं सिम कार्ड असेल जिओचं, एअरटेल, XYZ, तुमचं कोणतंही सिम कार्ड असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः, तुम्हाला काय करायचंय, डॉक्युमेंट्स काय काय लागतील, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः तुमच्या जो तुमचा टेलिकॉम ऑपरेटर असेल, समजा तुमचं सिम कार्ड एअरटेलचं असेल तर एअरटेलच्या स्टोअरला जायचंय किंवा जिओचा असेल तर जिओच्या स्टोअरला जायचंय. आता जिओच्या स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला काय प्रोसिजर करायची आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगायचंय की तुमच्या सोबत असं असं इन्सिडेंट घडलेला आहे की तुमचा फोन आहे तो चोरीला गेलेला आहे किंवा हरवलेला आहे. तर तुम्हाला ते सिम कार्ड सर्वात पहिले बंद करून घ्यायचं आहे. सिम कार्ड बंद करून घेतल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारतील सिम कार्ड बंद करून घेण्यासाठी, ते व्हेरीफाय करतील ते तुम्हीच आहेत की नाही. त्याच्यासाठी तुमचं आधार कार्ड तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे, तुमचं पॅन कार्ड सोबत तुमच्या सोबत कॅरी करायचं आहे. या दोन गोष्टी असतील आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक असाल तर तुमचं सिम कार्ड त्या ठिकाणी बंद होऊन जाईल. सिम कार्ड बंद झाल्यानंतर तुमच्या सिम कार्डवरती कोणीही कॉल करू शकणार नाही, मेसेज करू शकणार नाही आणि तुमचं अकाउंट जे आहे ते सेफ असेल. म्हणजे तुमच्या बँक मधून कोणीही पैसे काढू शकणार नाही गुगल पे, फोन पेच्या मदतीने. तुम्ही म्हणाल माझ्या गुगल पे, फोन पेला UPI पिन सेट आहे, परंतु तुमचं सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये असल्या कारणाने तुमचा UPI पिन देखील फॉरगॉट केला जाऊ शकतो, चेंज केला जाऊ शकतो अगदी आरामामध्ये, काहीही प्रॉब्लेम नसेल. परंतु आणखीन एक गोष्ट आहे, ATM कार्ड असल्यामुळे ते चेंज करणं थोडंसं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, परंतु मित्रांनो ते देखील बायपास केलं जाऊ शकतं. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला तिसरी काय करायची आहे, तुमचं जो कोणतं बँक अकाउंट असेल, जे कोणतं तुमचं बँक असेल, समजा SBI असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, SBI मध्ये जायचं आहे आणि तुमचा फोन नंबर जो लिंक असेल ना तो सगळ्यात पहिल्यांदा अनलिंक करून घ्यायचा आहे. जो समजा तुमचा फोन नंबर असेल 98765432 1, हा तुमचा फोन नंबर आहे 10. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, SBI मध्ये जायचं किंवा तुमचे जो कोणतीही बँक असेल त्या बँकमध्ये जायचंय. तुमचा फोन चोरीला गेलाय हे रिझन तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या बँक अकाउंटशी लिंक असलेला नंबर सगळ्यात पहिल्यांदा अनलिंक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा फोन पे, गुगल पे कोणीही वापरू शकणार नाही. आणि भविष्यामध्ये तुम्हाला अशा कोणत्याही परिस्थितीला, अशा कोणत्याही सिच्युएशन, समजा तुमचा फोन आणखीन एकदा देव न करो चोरीला गेलाच, तर त्यापासून प्रिकॉशन कशा पद्धतीने घ्यायची आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. आता सध्या जो तुम्ही फोन वापरत आहेत ना त्या फोनमध्ये देखील तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं मित्रांनो एक ऍप कंपल्सरी तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. ते ऍप आहे फाइंड माय फोन. ओके, फाइंड माय फोन, फाइंड माय डिव्हाइस तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. हे गुगलचं ओरिजिनल ऑफिशियल ऍप आहे. हे ऍप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे, जेणेकरून
तुमचा फोन कधीही चोरीला गेला तरी विदिन अ सेकंड तुम्ही तुमचा फोन फाइंड आउट करू शकता. हे बघा, माझ्या रेडमी नोटचा हा फोन आलेला आहे. आता आपण पाहूयात की एक्झॅक्ट लोकेशन माझं यांनी दिलेलं आहे का, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा अलाउ करूया, त्यांना लोकेशन परमिशन देऊयात. हे बघा, माझं एक्झॅक्ट लोकेशन पाहूयात आपण. हे बघा, माझे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड कोऑर्डिनेट्स पण या ठिकाणी आलेले आहे, जीपीएस कोऑर्डिनेट्स. थोडंसं आपण झूम करून पाहूयात एक्झॅक्ट लोकेशन माझं काय दाखवतंय. ओके, सो आपण डायरेक्ट गुगल मॅपलाच जाऊयात ना. मॅप्स. ओके, सो मित्रांनो, तुम्ही या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचा फोन कधीही चोरीला गेला तरी तुम्ही रिकव्हर करू शकता तुमचा फोन. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या प्रिकॉशन जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुम्हाला तुमचा फोन विदिन अ सेकंड मिळून जाईल. आणि जरी नाही मिळाला तर मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. लीगल ऍक्शन घ्यायची आहे, तुम्हाला तुमचा फोन आरामात मिळून जाईल. आणि जर तुमच्याकडे तुमचा IMEI नंबर असेल, त्यानंतर तुम्ही तुमचं सिम कार्ड बंद करून घेतलं असेल, तर तुम्हाला तुमचा फोन आरामात मिळून जाईल. सो आशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या भविष्यामध्ये महत्त्वाचा ठरू शकतो असं वाटत असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, या व्हिडिओला लाईक करायचंय. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर येणाऱ्या बेल आयकॉनवरती सुद्धा अवश्य क्लिक करायचंय. जेणेकरून काय होतं, मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या फोनवरती मिळून जाते. सो मित्रांनो, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.